नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुवार स्पेशल साबुदाण्याची खीर ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, मी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी। हा साबुदाणा मी अगोदरच फुलून घेतलेला आहे। देशी साखर घेतलेली आहे, म्हणजे देशी खांड अर्धी वाटी। खोबरं घेतलेलं आहे किसून थोडंसं। वेलची पावडर घेतलेला आहे। काजू बदाम घेतलेले आहेत कट केलेले, आणि खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहे, आणि 400 ml दूध घेतलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे मी। त्यामध्ये आपण 2 चमच तूप घालायचं आहे। तुपामध्ये थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, खोबरं आता भाजलेलं आहे, काढून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत। काजू बदाम आपले भाजून झालेले आहे, याला आपण आता काढून घेणार आहोत। परत मी 1.5 चमचा तूप घातलेला आहे। तूप घातल्याच्या नंतर आपण 400 ml दूध घालणार आहोत। बघा, दूध घातल्याच्या नंतर याला छान एक उकळी काढू द्यायची। अशी मस्त एक उकळी काढायची। बघा, आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। गॅस कमी करायचा आणि हा फुलवलेला साबुदाणा घालायचा। फिरून घ्यायचं असं मस्त। याला जवळपास 5 ते 10 मिनिट लागतात शिजवायला। साबुदाण्याला शिजून घ्यायचं मस्त। आपण आता याला शिजवून घेणार आहोत। बघा, आपली खीर शिजत आलेली आहे। त्यामध्ये आपण आता देशी खांड घालणार आहे। हे देशी साखर घातल्यानं खीरीचा कलर एकदम चेंज होणार आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते। ब्राऊन ब्राऊन होणार आहे आपली खीर। बघा, साबुदाण्याची खीर खूप छान लागते। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। बघा, साखर घातल्याच्या नंतर परत 1 मिनिट असे शिजवून घ्यायचे। साबुदाण्यामध्ये प्रामुख्याने कार्बोदके असतात। कार्बोदके हा घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो साबुदाण्यामध्ये, ज्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। आणि साबुदाण्यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूप जास्त असते, आणि साबुदाणा वजन कमी करण्यास फार उपयुक्त ठरतो। त्यामुळे तुम्ही घरी एकदा म्हणजे नाही, महिन्यातून 2दा-3दा साबुदाण्याची खीर किंवा साबुदाण्याचा उपवासासाठी पण तुम्ही खाऊ शकता। साबुदाणा वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे साबुदाणा। चला तर मग आता बाकीचे साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत। बघा, भाजलेलं खोबरं घालायचं आहे। त्यानंतर काजू बदाम घालायचे आहेत भाजलेले। आपण याला अगोदर भाजून घेतले होते। बघा,
परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. बघा, खीर दाखवते तुम्हाला किती छान होता आलेली आहे आपली. ही खीर मी बनवलेली खीर जे जवळपास 4 माणसाला सहज पुरू शकते अशी आहे. तुम्हाला जर जास्त माणसासाठी जर बनवायची असेल तर तुम्ही याच्यात साहित्य दूध वगैरे सगळं ॲड करू शकता. बघा किती सुंदर झालेली आहे. शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे. तुम्ही वेलची पूडच्या ऐवजी जायफळ पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि गोड जर जास्त हवी असेल तर साखर पण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. बघा आपली खीर तयार झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. खीरला सजवण्यासाठी मी खरबुजाच्या बिया घालणार आहे. बघा, ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर चालेल. बघा आपली मस्त तयार झालेली आहे साबुदाण्याची खीर. दाखवते तुम्हाला बघा जवळ. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.